महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे सेशन आपलं अपडेट्स आहे कशाच्या, तर महानिर्मितीची भरती निघालेली आहे, तुम्हाला माहिती आहे, खास ITIच्या विद्यार्थ्यांकरता। तर त्याचाच नवीन अपडेट आहे 6 तारखेचा। तो कशाच्या संदर्भामध्ये आहे, तो आहे सिलेबस। कारण की ॲडव्हर्टाइज मध्ये आपल्याला ऑफिशियल सिलेबस दिलेला नव्हता तंत्रज्ञ 3 या पदाचा। तर त्याच सिलेबस मध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे, नेमकं काय काय तेच आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत। पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणी काय करायचं, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा प्रकारचा नवीन अपडेट असणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, तर बघा अपडेट कधीचा आहे काय आहे, तर अपडेट आहे 3 जानेवारी 2025 चा, म्हणजे 3 तारखेचा अपडेट आहे। पण ते झोपलेले असतात आणि ते उशिरा वेबसाईटवर टाकतात, काही हरकत नाही। आज त्यांनी वेबसाईटवरती टाकलं 6 तारखेला, तर लक्षात ठेवा 3 जानेवारीचा अपडेट आहे। आणि लेटर नंबरचा आपल्याला काही करायचं नाही, इथं काय लिहिलं आहे, तंत्रज्ञ 3 या पदाचा ऑनलाईन परीक्षेचे विषय आणि गुणांची माहिती, नेमके पेपरमध्ये सब्जेक्ट कोणता असणार आहे आणि त्याला मार्क काय असणार आहे त्याच्याबद्दलचं हे लेटर आहे आणि ऑफिशियल आहे। याच्यापूर्वी ऑफिशियल आलेलं नव्हतं। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं बाकीचं वाचणार नाही, जे गरजेचं आहे बघा, काय नॉन व्हर्बल रिझनिंग येणार, नॉन व्हर्बल रिझनिंगचे क्वेश्चन येणार, किती येणार, 25 प्रश्न, एकूण 25 गुण, म्हणजे 25 मार्कासाठी। त्याच्यानंतर व्हर्बल रिझनिंगचे क्वेश्चन येणार, म्हणजे मौखिक तर्कशक्ती म्हणतो आपण त्याला व्हर्बल रिझनिंग म्हणतात। त्याचे पण 25 प्रश्न 25 मार्कासाठी, 25 प्रश्न 25 मार्कासाठी। त्याच्यानंतर सांख्यिक क्षमता म्हणजेच काय, न्यूमेरिकल ॲबिलिटी, म्हणजेच काय न्यूमेरिकल ॲबिलिटी, त्याला ॲप्टिट्यूड पण आपण म्हणू टाकतो किंवा गणित म्हणून टाकतो आपल्या सोप्या भाषेत। त्या गणिताचे किती येणार आहे, 25 प्रश्न 25 मार्कासाठी। ते टोटल किती मार्क झाले, 75 प्रश्न 75 मार्कासाठी, 75 प्रश्न 75 मार्कासाठी। आणि एकूण वेळ दिलाय तुम्हाला 90 मिनिटं, 90 मिनिटं म्हणजेच किती होतात, 1.5 तास। आता विचार केला तर खूप सारे वेळ खूप दिलाय, 75 प्रश्न आहे, 90 मिनिट दिलाय, तर बरेच दिलाय। मी तर म्हणतो एका तासात द्यायला पाहिजे होतं, पण काय हरकत नाही, त्याचं ऑफिशियल आहे, आपण काय म्हणू शकत नाही। समजलं, 1.5 तास तुम्हाला दिलेला आहे। आता महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या किंवा लक्षात घेण्यासारख्या त्याच सांगतो मी। प्रत्येक प्रश्नाला बरोबर उत्तराकरता 1 गुण असेल, म्हणजे 75 प्रश्न आहे तर एक प्रश्न तुमचा एका मार्कासाठी असणार, एका मार्कासाठी असणार। दुसरा सर्वात इम्पॉर्टंट काय सर, निगेटिव्ह मार्किंग असणार का, तर नाही, चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण पद्धती नाही, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग नसणार। म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न होता ना, तर लक्षामध्ये ठेवा, नो निगेटिव्ह मार्किंग, नो निगेटिव्ह मार्क, म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार, 100% फायनल झालं। ठीक आहे, बाकीचे जे पॉईंट आहे, बाकीचे पॉईंट का तुम्ही अर्ज वगैरे बरोबर भरा, परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचा, सर्व इथं लिहिलेलं आहे, ते बाकीचं काही आपल्या कामच नाही, बाकी सर्व माहिती आहे। महत्त्वाचं कोणते कोणते सब्जेक्ट आहे, किती प्रश्न आहे, किती मार्काला येणार, वेळ किती दिला आहे, मग एका प्रश्नाला किती गुण आहे ते पण दिलेलं आहे, आणि सोबतच निगेटिव्ह मार्किंग नाही, हे सर्व काय झालं इथं फायनल झालं। फायनल झालं म्हणजे ऑफिशियली एकदम प्रूफ झालं। ठीक आहे, आता जर तुम्हाला याचा अभ्यास करायचा असणार तर आपल्या CST लॉन्चपॅड ॲपवरती आपण बूस्टर कोर्स, महानिर्मितीचा बूस्टर कोर्स लॉन्च केला। त्याच्यामध्ये सेम सिलेबस ऑलरेडी आपण लॉन्च केलेला आहे, व्हर्बल रिझनिंग, नॉन व्हर्बल आणि संख्यात्मक, म्हणजे जो सिलेबस दिला त्याच आधारामध्ये व्हिडिओ लेक्चर आहे, नोट्स आहे, त्याच्यामध्ये सरावासाठी MCQ आहे, पूर्ण फुल लेंथ टेस्ट तुम्हाला फ्रीमध्ये आहे, आणि अनलिमिटेड युनिट टेस्ट पण फ्रीमध्ये असणार। ते सर्व या कोर्समध्ये रेकॉर्डेड कोर्स आहे आणि त्याचा अपडेट अजून पण चाललेला आहे, ते अपडेट बिलकुल कंटिन्युअस सुरू आहे, तर परीक्षेच्या पूर्वी तुमचा पूर्ण अपडेट होऊन जाईल। ठीक आहे, तर याच्याबद्दल जास्त माहिती घ्यायची असणार तर आपला नंबर आहे इन्स्टिट्यूटचा 7249787277 याच्यावरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। तर हा अपडेट होता आपला कशाचा, टेक्निशियन 3 किंवा तंत्रज्ञ 3 पदाचा, महानिर्मितीची जी भरती आहे 2024 ची त्याचा। ठीक आहे, इथे अपडेट होता 6 तारखेचा। तर इथे या सेशनला काय करतो, थांबवतो, ब्रेक घेतो, बाकीचं याच्यानंतर आपण काय करू, कंटिन्यू करतो। ब्रेक घेतो, धन्यवाद।